आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग बातम्यांसाठी आजच आपल्या आवाज जनतेच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी. येत्या 20 डिसेंबर रोजी देवळाली प्रवरा नगर परिषदेची निवडणूक होत असून काँग्रेस, महाविकास आघाडी, त्याचबरोबर शिवसेना, शिंदे गट आणि भाजपा यांच्यात बहुरंगी लढत होत आहेत. काँग्रेस महाविकास आघाडीकडून डॉक्टर तनपुरे कारखान्याचे संचालक कृष्णा नानासाहेब मुसमाडे हे नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी करतात. प्रभागात फिरतात, मतदारांशी संवाद साधतायत. कसा प्रतिसाद मिळतोय याच विषयी चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत कृष्णा मुसमाडे आहेत. सर नमस्कार. नमस्कार. प्रभागात फिरतायत, नागरिकांशी संवाद साधतायत, कसा प्रतिसाद मिळतोय? प्रतिसाद एकदम चांगला आहे. लोकांना बदल हवाय. प्रत्यक्षाने असं जाणवतंय की मागच्या गेल्या 9 वर्षात बरीच कामं प्रलंबित आहे आणि त्याच्यामुळे लोकांची ही अपेक्षा आहे की बदल झाला पाहिजे आणि बदलाचे कौल ते आमच्या बाजूने आहे. काँग्रेस आणि आघाडीला विशेष करून जास्त कौल आहे. कोणते विकास कामांचे मुद्दे घेऊन मतदारांपर्यंत पोहोचतायत? आता जवळजवळ आता प्रचार इतका लांबलेला आहे. पहिले 5 दिवस आणि आत्ताचे 10 दिवस म्हणजे 15 दिवस आम्ही फिरलो ना. वेगवेगळ्या प्रभागामध्ये वेगवेगळे प्रश्न आहे. आता 1 नंबर प्रभागामध्ये रस्त्याचे, झगडे वस्ती असन, तिकडं साळुंके वस्ती, तिकडं काहीच्या ठिकाणी आता हे बिबट्याचा प्रादुर्भाव असल्यामुळे स्ट्रीट लाईटची मागणी. आता वाड्या वस्त्यावर तुम्हाला सांगतो लोकांची काय अपेक्षा असते, रस्ते आणि वीज म्हणजे स्ट्रीट लाईट, बाकीचे काय आणि पिण्याचं पाणी हे त्यांना पोहोचलं पाहिजे. काही ठिकाणी आता असं लक्षात आलेलं आहे की 1 नंबर तो 6 नंबर मध्ये त्या माणसं गरीब माणूस आहे, देवळाली हद्दीत आहे, बॉर्डरला आहे कानिफनाथ मंदिर पाशी, पण त्याला पाण्याची कनेक्शन दिलं नाही. ते म्हणतात की तू तुझ्या स्वखर्चाने ने तिथून इयरवॉल पासून. ते म्हणजे माझी ऐपत नाही. माझं म्हणणं असं आहे की सरकारने ही योजना आणलेली आहे आणि त्यामुळे प्रत्येक नागरिकाला प्रत्येक कोपऱ्यामध्ये म्हणजे चौक पुढं शिवावर असन किंवा बॉर्डर असन देवळालीच्या, तरी प्रत्येकाला पालिकेची जबाबदारी की नळ कनेक्शन दिलं पाहिजे. आमदार, खासदार याच तुमच्या सत्तेतले आहेत, त्यांचा विकास कामांसाठी फायदा होईल? हो, निश्चित. खासदार साहेबांचं एकदम सकारात्मक आहे. आमदार तर त्यांचे व्हिडिओ क्लिपच फिरता येते. ते विधानसभेमध्ये दुधाच्या प्रश्नावर, वेगवेगळ्या प्रश्नावर आणि जिथं पालिका पोहोचू शकत नाही तिथं आम्ही त्यांच्या माध्यमातून रस्त्याची कामं केलेली आहे आणि एकदम फ्रेंडली माणूस आहे तो. देवळाली त्यांचे वरचेवर चक्कर असतात. इथं त्यांनी ऑफिस उघडलेलं आहे जेणेकरून लोकांना श्रीरामपूरला जायला गरज नाही पडणार. इथं त्यांचा संपर्क होऊ शकतो. त्यांच्याबरोबर करणदादा आहे, करणदादा ससाने असतात, आपले काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष सचिन भाऊ गुजर पण असतात. ही सर्व टीम एकदम जमिनीवर म्हणजे ज्याला म्हणतो ग्राउंड लेवलची मंडळी, जमिनीवर असणारी मंडळी आणि ती देवळाली त्यांचा संपर्क खूप चांगला आहे. काही अडचणी असल्या तर तुम्ही कुणालाही विचारते, डायरेक्ट आमदारांना फोन करता. कोणाचं माध्यम सुद्धा वापरायची गरज पडत नाही आणि ते लगेच फोन एंगेज असला तर रिकॉल करतात आणि ती प्रश्न जागेवर ज्याला म्हणतो ना आपण हे लावून, ज्याला काय म्हणतात, लगेच तिकडे कॉल लावून ते कनेक्टिव्हिटी देतात, ग्रुप कॉलिंग ज्याला काय म्हणतात असं, ते करून ते लगेच प्रश्न सोडवतात. प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचलाय. समोरून भाजपा असेल, शिवसेना, शिंदे गट असेल, यांचं आपल्या समोर आव्हान तुम्हाला वाटतं का? आता मी तुम्हाला सांगितलं ना, एक बदल पाहिजे लोकांना आणि बदलाच्या अपेक्षेने ते आमच्याकडे बघता येते चांगल्या दृष्टीने. ते आमच्याकडून सकारात्मक भूमिकेने बघतायत की काम करणारे, अनुभव असणारे, शिवाय पार्श्वभूमी असणारे आणि आमचा म्हणजे महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, RPI, एकलव्य संघटना, शिवसेना, उभाटा गट, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि त्याच्यानंतर बच्चू कडू यांची प्रहार संघटना, असे सर्व घटक मिळून आम्ही हे ज्याला समान विचार म्हणतो, एक पुरोगामी विचाराचे लोक एकत्र येऊन आम्ही हे काँग्रेसच्या चिन्हावर उभा आहे आणि त्याच्यामुळं लोकांची सर्व समाजाला समावेशक आणि सर्वांना बरोबर घेऊन एक सामाजिक सलोखा तयार होईल अशा दृष्टीने आम्ही पॅनल केलेला आहे आणि लोकांचा त्याबद्दल त्यांचा दृष्टिकोन सुद्धा बदललेला आहे आमच्याकडे बघण्याचा, एकदम सकारात्मक आहे.
विरोधकांमध्ये टीका टिप्पणी सुरू आहे, जोरदार टीका टिप्पणी एकमेकांवर सुरू आहे, त्याकडे आपण कसं बघतो? बरं का, आता माझा संपर्क हाऊस टू हाऊस चालू आहे, त्याच्यामुळे मला ते बघायला टाइम नाही. पण तरी जे आमचे सवंगडी ते सांगतात, हा याच्यावर असं बोलला, तो त्याच्यावर असं बोलला. तुम्हाला सांगतो, ह्या गावची ही संस्कृती नाही. कुणी असो, पूर्वीचे जे राजकारणी होते त्यांनी आपल्याकडे गावाची एक चांगली संस्कृती दिली. आता आपली पण जबाबदारी आहे की ती पुढच्या पिढीच्या हाताने, पुढच्या पिढीकडे देताना ही व्यवस्थित दिली पाहिजे. पण ज्या पद्धतीनं चाललेलं आहे, मी आता ऐकलेलं नाही ते, पण जे बाकीचे सांगतात ते एकदम चुकीचं चाललेलं आहे. वैयक्तिक टीका करणे, व्यंग करणे, ही इथली संस्कृती नाही. कुणी असो, विरोधक असो, पूर्वीचे किंवा आमचे वडील होते, बरेच लोक होते राजकारणात, पण असं जात नव्हतं. एक तर विकासावर किंवा काय चुका केल्या याच्यावरच ते बोलल्या जायचे. आता हे फारच खालच्या थराला चाललेलं आहे. पुढच्या पिढीला तुम्ही काय शिकवणार? तुम्ही काय शिकवणार? तुम्ही जर असं बोलतात, तुमची नेक्स्ट जनरेशन काय बोलणार? याच्यावर त्यांनी विचार करावा. आपली जबाबदारी की हे गावचं वातावरण, या गावाचे देवळालीकरांची जी मानसिकता आहे ती ओळखून या देवळालीचं वातावरण जे सामाजिक सलोख्याचं आहे पूर्वीचं, तेच ठेवावं आणि तेच आपल्या पुढच्या पिढीला हँडओव्हर केलं पाहिजे. चुकीच्या पद्धतीचं करू नये. त्यांनी तुमच्याकडून काय आदर्श घ्यावा हे याच्यावर त्यांनी विचार करावा. माझी ही त्यांना विनंती आहे कळकळीची. आरपीआय असेल, एकलव्य संघटना असेल, हे देखील आपल्या सोबत आहे, त्यांचा तुम्हाला फायदा होईल का? निश्चित. सर्व समाजाला मी सांगितलं ना, आम्ही सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन चालणार लोक. उद्धार हा फक्त एकाचा नाही झाला पाहिजे, तळागाळात तो पाझरला पाहिजे, तरच त्याला प्रगती मानतात. एकाकडे खूप श्रीमंती आणि दुसरे शेजारी एकदम झोपडीत राहत असलेली, याला प्रगती म्हणत नाही. सर्व घटकाला, सर्वांना बरोबर घेऊन सर्वांच्या पर्यंत ते जो प्रगतीचा जो हे म्हणजे समान संपत्तीचं वाटप किंवा सर्वांना रोजगार, हे ते असं समाजाची प्रगती झाली पाहिजे. वैयक्तिक प्रगती होऊन उपयोग नाही, मग ती घातक असते. कारण ज्याला भेटत नाही तो मग हे होतो, मग समाज घडत नाही चुकीच्या पद्धतीने. तीनही महत्वाचे पक्षांचे उमेदवार हे देवळालीतले आहेत. राहुरी फॅक्टरीच्या मतदारांचं म्हणणं आहे की नेहमी राहुरी फॅक्टरीवर अन्याय होतो, त्यांना दुय्यम भावना भेटते, त्याकडे आपण कसं बघतो? हे मी वेळोवेळी माझ्या भाषणात सांगितलेलं आहे. ऍक्च्युली तिकडं नगर मनमाड हायवे जात असल्यामुळे, तिथं ए झोन असल्यामुळे तिथून जास्त रेव्हेन्यू भेटतो, घरपट्टी, आणि तसा फायदा त्यांना थोडा जास्त मिळायला पाहिजे, पण तो मिळत नाही. जशी ज्याला म्हणतो सवतीची वागणूक, जी दुय्यम वागणूक भेटते ती तुम्ही म्हणता तशी आहे. ती त्या बाबतीत मी तिथं चक्क जे म्हणतो आपण 9 नंबर वॉर्ड, 8 नंबर वॉर्ड किंवा 7 नंबर वॉर्ड बरेच प्रश्न आहे. अंबिकानगरमध्ये प्रश्न आहे, गटारीचे प्रश्न आहेत, रस्त्याचे प्रश्न आहेत, तिथल्या जे घरकुलाचे प्रश्न, ते जागा नाही त्यांच्या नावावर. आणि त्याच्यानंतर 7 नंबर वॉर्डमध्ये सुद्धा प्रश्न आहेत, आपलं ज्याला प्रसाद नगर म्हणतो. तर आम्ही असा विचार करतोय की बुवा एक विभाग नेमून काही वकील लोक कायदेशीर मार्गे ह्या लोकांच्या नावावर ह्या जागा कशा होतील, त्यांना घरकुल कसं मिळेल, आणि तिथं मग घरकुल, रस्ता ही कसे व्यवस्थित होतील, याबाबतही आम्ही एकदम पॉझिटिव्ह विचार आहे. आणि दुसरं असं आहे की मुलं असतात, त्यांना देवळालीला यावं लागतं, रस्त्याला ग्रहदारी असते, काही सही शिक्के कॉलेजच्या याच्या त्याच्या, एक विभागीय कार्यालय जेणेकरून जे प्राथमिक काम आहे ते तिथंच झाले पाहिजे, असाही आमचा एक मानस आहे. परत कॉलनीमध्ये आता मी संचालक आहे आणि इकडं कारखान्यात आपल्या पालिकेत आता सत्तेवर आल्यावर तिथं चाळ्यांमध्ये ड्रेनेजचा प्रश्न खूप गंभीर झालेला आहे. पाणी खूप साचलेलं. मला काही महिला भगिनींनी किंवा मातांनी दाखवलं की मध्ये 2 चाळ्याच्या मध्ये तिथं ड्रेनेज खूप पाणी साचलेलं, दुर्गंधी आहे. तो सुद्धा प्रश्न आपण आल्यावर प्राथमिकतेने मार्गी लावू. शेवटचा प्रश्न, मतदारांना आपण काय आवाहन कराल? मतदारांना आता मला सांगितलं, एक कौल एक सकारात्मक आहे, पॉझिटिव्ह. आमचं एकच म्हणणं आहे, विचाराला मतदान करा. तुम्हाला कोणता विचार पडतो आणि त्या विचाराला भरघोस मतं द्या. आमच्या पूर्ण पॅनल सर्वचे सर्व मी तुम्हाला सांगितलं एक चांगल्या मतांनी निवडून येईल, पण चांगल्या मतांनी निवडून येऊन त्यांच्या जी काही आम्ही वचननामा दिलेला आहे, जो सर्वसमावेशक आहे, सर्व घटकांना, ओबीसी, SC, ST या सर्वांना ह्या सत्तेतून कसा फायदा होईल
त्यांची रोजगार निर्मिती, महिला प्रदर्शनी, महिलांच्या बाबतीत, कारण महिलांची संख्या आहे, त्यांचा कसा रोजगाराच्या बाबतीत, त्यांचे बाकीचे सामाजिक जे प्रश्न असतील त्याच्या बाबतीत, स्वयंरोजगाराच्या बाबतीत, ह्या साऱ्या विचार करून आम्ही काम करणार आहे. आणि त्या दृष्टीने त्यांचा मला तरी आज चांगला कौल दिसतोय. आणि फक्त एवढंच आवाहन करतो, भरघोस मतदान द्या, म्हणजे एक विचाराला तुम्ही मतदान केलंय असं याच्यातून संदेश जाईल. निश्चित सर्व जातीय धर्माला घेऊन जाणारी आमची आघाडी असून मतदार निश्चित आमच्यावर विश्वास ठेवतील असा विश्वास काँग्रेस महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कृष्णा मुसमाडे यांनी व्यक्त केलाय. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.